गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा दिवस दुसरा. मात्र आज एक सरप्राईज आहे. आज आम्ही जाणार आहे उज्जैन के महाकाल के दर्शन करू. आणि आज आमच्या बरोबर आमचा जुना मित्र म्हणजे आमच्या टीमचा मुळाती आज आलेला आहे प्रणव चन्ना. बरोबर याला मानलं पाहिजे. एकट्याने प्रवास केला आहे आणि एकट्याने फक्त दर्शनासाठी आणि आमच्यासाठी इथे आलाय. थँक्यू भावा. हर हर महादेव. हर हर महादेव. नमो पार्वती पटेल. हर हर महादेव. आणि आज सगळ्यांचा लुक तुम्ही बघू शकता, एकदम ट्रेडिशनल लुक आहे. आणि आता मात्र आम्ही आमच्या गाडीत बसलोय. प्रवास झालाय सुरू. बोलो कालो के काल महाकाल की जय. हर हर महादेव. सो आता आम्हाला गाडीने सोडलंय. आम्हाला 300 मीटर चालत जायचं आहे. बघूया कसं होतंय. भरपूर ऊन आहे. आम्ही तर ठरवलेलं की थंडी आहे आणि आम्ही जिप्पर वगैरे कॅरी केलेले, मात्र अजिबात थंडी नाही. मित्रांनो लुक बघा. मित्रांनो एवढा मस्त ॲटमॉस्फिअर आहे ना इकडे. खरोखर महाकाल के नगरी में आप सबका स्वागत आहे. काल आम्ही दर्शन घेतलेलं. खरं तर सरप्राईज दर्शन होतं, गर्दी कमी होती, तर आम्ही त्या संधीचा फायदा घेतला. मात्र आज आम्ही प्रॉपर 250 रुपयाची तिकीट काढली आहे आणि VIP लाईनमध्ये जाणार आहे. सो बघूया किती वेळात दर्शन होते, काय होतं आहे. काल आम्हाला तर गर्दी नसताना 15 मिनटात दर्शन तर झालेलं. मात्र आज बघूया. पण मित्रांनो खरंच आयुष्यात एकदा तरी उज्जैनला नक्की या. मित्रांनो आम्ही लाईनमध्ये आहे. तिथे मोबाईल अलाउड नाही, तरी पण आम्ही मोबाईल घेऊन आलो आहे. मात्र फक्त तुमच्यासाठी आणि आठवणीसाठी. चला तर मग आपण बघूया दर्शन कसं होतं आहे. हर हर महादेव. मित्रांनो दर्शन तर भारी झालेच आहे. मात्र आता आपण या मंदिराचं वॉक अराउंड घेऊया आणि बाकीच्या मंदिरांचं देखील दर्शन घेऊया. बोला हर हर महादेव. मित्रांनो आता आपण आलो भारत मातेच्या मंदिरात. जय देवी जय भारत माता, तुमको ध्याता वो सब सुख संपत्ति पाता. जय देवी बोला भारत माता की जय. मित्रांनो महाकाळचं दर्शन तर उज्जैनमध्ये खूप मस्त झालं. आता आपण जाऊया काळ भैरव मंदिरात. चला तर मग तुम्हाला देखील दाखवतो कसं आहे ते. मित्रांनो आपण आलो आहोत काळ भैरव मंदिरात आणि माहितीप्रमाणे आम्ही माहिती काढली तर आज संडे आहे आणि आज संडेची भरपूर गर्दी असते. तर 2 ते 3 तास लागणार आहेत. बघूया कसं आहे काय होतं आहे. चला तुम्हाला देखील या मंदिराचा सुंदर वॉक अराउंड देतो. काळ भैरव या मंदिरात चक्क दारू अर्पण केली जाते आणि तुम्ही बघितलं आता एकाच्या ताटात दारूची बॉटल होती. खरं तर मला पण खोटं वाटत होतं, पण मी आत्ता इकडे 2-4 भक्त मंडळी बघितली तेव्हा मला खरं वाटलं की खरोखर असं असेल. तर मला माहीत नाही आहे की नाही, मात्र मी बघतोय. त्यांना विचारलं तर ते बोलतात प्रसादी म्हणून द्यावी लागते. बोलो भैरवी महाराज की जय. तर 1 ते 2 तास झाले मी लाईनीत आहे आणि आता फायनली आम्ही मंदिरात प्रवेश करतोय. मित्रांनो दर्शन मस्त झालं. दर्शनानंतर भूक लागली आहे. प्रथमेश भावड्यांनी पेरू घेतलाय. बघा भूक लागले सगळ्यांना.
संपलंय. आम्हाला साहेब बोलवते नका घेऊ म्हणून, मी बोललेलो सगळे खायला येणार. नाही जेवायचं होतं ना त्यामुळे, बाकी काय. मित्रांनो कालभैरव मंदिरातून आम्ही डायरेक्ट आलो आहे जेवायला, कारण भरपूर लेट झालं आहे. जवळजवळ 3:45 वाजलेत आणि या कालभैरव मंदिराच्या बाजूलाच एक फेमस रेस्टॉरंट आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. सांदीपनी रेस्टॉरंट. क्या बात आहे, सुंदर बघा गार्डन वगैरे आहे. रेस्टॉरंटच्या बाजूलाच गोशाळा दिसते. गौसंगोपन एक सुंदररित्या केलेलं आहे आणि स्मेल देखील मस्त येतो शेणाचा. गावी आल्याचा फील येतोय मित्रांनो, सुंदर. तुम्हाला तर माहिती आहे आपण प्राणीप्रेमी आहे. क्या बात आहे. आणि हा आहे आपला रेस्टॉरंट. चला तर मग भेटूया टेबलवर. इथे थाली सिस्टम आहे. जो कोणी कस्टमर येतो आहे तो प्रॉपर बसतो आहे. आम्ही देखील आता वेटिंग करतो आहे जेवणाची. काय येतं आहे आपल्या ताटात काय नाही, थोडासा प्रश्न देखील आहे. पण आम्हाला एक्सपिरियन्सनुसार आत्ता जेवढं आम्ही जेवलो आहे हॉटेल्समध्ये मस्त जेवण आहे. बघूया काय होतं आहे. मित्रांनो थाली बघू शकता तुम्ही, काय मस्त थाली दिली आहे. मित्रांनो ताट तर रेडी झालं आहे, भूक पण लागले. चला जेवूया आणि मग नंतर भेटतो. मित्रांनो आत्ता आलो आपण गडकाली या देवीच्या मंदिरात. चला तर तुम्हाला दाखवतो. हे देखील एक शक्तिपीठ आहे आणि या गडकालीच्या मंदिरात तुम्हाला टूर करायचं. हे देखील शक्तिपीठातलं एक मंदिर आहे, म्हणजेच गडकाली मातेचं मंदिर. आपण देखील बघितलं, अतिशय भव्य आणि दिव्य मंदिर आहे. रस्त्याच्या बाजूलाच आहे, म्हणजे इथे जास्त गर्दी नसते आणि आपलं दर्शन देखील सुंदर होतं. मित्रांनो खूप टायर्ड झालो आहे, तरी पण एक शेवटच्या स्पॉटला आलो आहे. भरथारी गुफा तुम्हाला दाखवतो आता. गुफेमध्ये फुल गरम होत होता, पूर्ण हीट लागत होती. आता दुसऱ्या गुफेत जायचं आहे. मित्रांनो खतरनाक एक्सपिरियन्स आहे. कसं वाटलं प्रथमेश? मस्त होतं, एक नंबर होतं. गुफेमध्ये गेलो ना थोडं सफोकेशन होत होतं, गरमी होत होती. मित्रांनो या गुफेत राजा भर्तहरी यांनी तब्बल 12 वर्ष विष्णूंची तपश्चर्या केली आणि त्यानंतर 12 वर्षानंतर विष्णूंनी यांना दर्शन दिले आणि या दर्शनाच्या नंतर बांधलेली ही गुफा आणि या गुफेचं तुम्ही भवितव्य आणि सुंदर वास्तू देखील बघितले.